आज आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन आहे। आपण त्यांचा संवाद सुद्धा आत्ताच ऐकला। जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सदिच्छा त्यांच्यापर्यंत आपण पोहोचूया आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला 8वा राष्ट्रीय पोषण माह यामध्ये राज्यस्तरीय या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा जो आहे तो आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनी आपण सुरू करतो आहोत, त्याची रुजवात करतो आहोत। या सोहळ्याची सुरुवात करण्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया, म्हणजे सगळे स्थिर स्थावर सुद्धा होतील आणि या सोहळ्यामध्ये सगळ्यांचं लक्ष येईल। सन 2018 मध्ये माननीय पंतप्रधान यांच्या सुपोषित भारत या संकल्पनेस अनुसरून एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम म्हणून राष्ट्रीय पातळीवर पोषण अभियान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्या कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालविकासाचे आरोग्य पोषण या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीनं सुपोषित भारत ही संकल्पना साकारण्याच्या दृष्टीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। चालू वर्षामध्ये म्हणजे यंदाच्या वर्षामध्ये आपण आजचा दिवस 17 सप्टेंबर 2025 ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 8वा राष्ट्रीय पोषण महिना संपूर्ण राज्यभरात साजरा करणार आहोत। जोरदार टाळ्या वाजू देत, कारण त्याचा आपण एक भाग होणार आहोत। 6 विविध संकल्पना थीम आपल्याला देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यावरती या महिन्यामध्ये काम होणार आहे। त्यातली एक आहे लठ्ठपणा कमी करणं, दुसरी आहे बालपणाची काळजी आणि शिक्षण, म्हणजेच पोषण भी लढाई भी पढाई भी, अभ्रक आणि बालक आहार पद्धती, त्यानंतर आहे पुरुष सहभाग, तसंच स्थानिक सक्षमीकरण आणि स्वावलंबन आणि एकत्रित कृती व डिजिटलायझेशन या संकल्पनांवरती आधारित हा संपूर्ण प्रकल्प होणार आहे। आज आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत भारुडानं। भारुड या शब्दाचा अर्थच आहे बहुरूढ ते भारुड। एकनाथ संत एकनाथ त्यांच्याही पूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा भारुडं लिहिलेली आहेत, पण एकनाथांनी ती अधिकाधिक लोकाभिमुख केली। समाजाला महत्त्वाचा असणारा विषय त्यांच्या बहुरूढ भाषेमध्ये सांगणं, समजावणं आणि तरीसुद्धा त्यात कलात्मकता जपणं असं ते भारुड। या सगळ्या परंपरेची पाईक असलेली कृष्णाई प्रभाकर उळेकर आज आपल्यासाठी भारुड सादर करणार आहेत। राज्य युवा पुरस्कार तिला प्राप्त आहेत, यासह इतरही अनेक पुरस्कार तिला प्राप्त आहेत। वयाच्या 10व्या वर्षापासून ती भारुड करते आहे आणि अनेक विषयांवर, ज्यामध्ये महिला सक्षमीकरण असेल, स्त्री भ्रूण हत्या असेल, असे महत्त्वपूर्ण विषय तिने भारुडाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आजवर पोहोचवलेले आहेत। नाट्यशास्त्र या विषयात तिचे मास्टर झालेले आहेत आणि तिच्याबरोबर जे सहकलाकार आहेत ते आहेत शाहीर विजय करजावकर, साथीदार आहेत ढोलकीवरती आहेत सुदर्शन घागरे, बासरी आणि कीबोर्ड याच्यावरती आहेत चंद्रकांत घोटके, तिला कोरसची साथ देणार आहेत निखिल देडे, सिद्धार्थ कासारे, प्रभाकर उळेकर आणि वैष्णवी भागवत या सगळ्या कलाकारांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण मंचावरती स्वागत करूया आणि भारुड सादरीकरणातून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। खरं आत्ताच आजच्या कार्यक्रमाच्या निवेदिका आहेत, त्यांनी सांगितलं की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भारुडाचे रंग आपल्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि या कार्यक्रमाचं नावच आहे की रंग भारुडाचे वारी लोककलेची। लोककलेचे अनेक पदर आपल्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत। अर्थातच या कार्यक्रमाची सादरकर्ती शाहिरा कृष्णाई प्रभाकर उळेकर एका गणानंतर आपल्यासमोर येणारच आहे। म्हणजे लोककलेचा वारसा अनेक संतांनी आपल्यासमोर मांडलेला आहे आणि या लोककलेच्या परंपरेप्रमाणे सर्वप्रथम गण सादर केला जातो आणि या गणाला एक विशिष्ट महत्त्व आहे, कारण 14 विधी आणि 64 कलांचा आद्य अधिपती असा तो वरद विनायक गणपती।
या गजाननाला, गणपती बाप्पाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे आवाहन. गणराया गणराया ताराया या वेळावली, गणराया ताराया या वेळावली, गणराया ताराया या वेळावली, गणराया ताराया या वेळावली. या विधावनी देवा, या विधावनी रे, या विधावनी देवा, या विधावनी, गणराया ताराया या विधावनी, गणराया ताराया या विधावनी, गणराया ताराया या विधावनी, गणराया ताराया या विधावनी. तुझ्या गणाची आवड मजला, तुझ्या गणाची आवड मजला, शरण मी गणराजा तुझला, शरण मी गणराजा तुझला, शक्ती बुद्धिया संग तुझ्या रे, शक्ती बुद्धिया संग तुझ्या रे, रिद्धी सिद्धीला देवोनी, गणराया ताराया या वेळावली, गणराया ताराया या वेळावली, गणराया ताराया या वेळावली, गणराया ताराया या वेळावली. धन्यवाद मंडळी. लोककलेच्या परंपरेला अनुसरून सर्वप्रथम गण सादर झालेला आहे, गणाला आवाहन करण्यात आलेलं आहे. यानंतर ज्या कलाकाराची अगदी आतुरतेने आपण सगळेजण वाट पाहत आहात त्या कलाकाराला मी या रंगमंचावर आमंत्रित करणार आहे. मंडळी, आपल्याकडे या महाराष्ट्रामध्ये वासुदेवाची परंपरा आहे. वासुदेव आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. सकाळच्या प्रहाराला हा वासुदेव येतो आणि आपल्या सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाकडे दान मागत असतो. पण त्याच्याही आधी एक व्यक्ती अशी येते जी खऱ्या अर्थानं वासुदेवासारखंच काम करत असते, परंतु त्याला पिंगळा असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि तो पिंगळा आपण बऱ्याच लोकांनी पाहिला नसेल, परंतु मला वाटतं जय जय महाराष्ट्र माझा या सोनी मराठीवरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेकांनी पिंगळा पाहिलेला आहे. आणि तसाच एक पिंगळा आपल्या समोर सादर करायला मी आमंत्रित करतो. जरा जोरदार गाणे स्वागत करूया शाहीरा कृष्णाई प्रभाकर कोळेकरीचं. पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा, पिंगळा महाद्वारी,
तुम्ही म्हणशान घरदार, तुम्ही म्हणशान घरदार, इथं सगळंच राहतं सारं. माणूस मेल्यावर, माणूस मेल्यावर त्याचं न्यावं बाहेर घर. माणूस मेल्यावर त्याचं न्यावं बाहेर घर. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारापायी, या संसारापायी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. आता नीट लक्ष द्या बरं का. अहो तुम्ही मनुष्यानं पैसा अडका, तुम्ही मनुष्यानं पैसा अडका, इथं सगळंच राहतं बरं का. माणूस मेल्यावर संग येतं मातीचा मडका. माणूस मेल्यावर संग येतं मातीचा मडका. बघा आली या संसारा उठा वेगळे करायला. शरण जा उजाला पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, एक हे मनुष्याचे काया. जन्माला आलं की माझी आई, माझा बाप, माझा भाऊ, माझी बहीण. थोडं मोठं झालं की माझी बायको, माझी लेकरं. अरे बाबा तुझीच बायको, तुझीच लेकरं. पण या धबकड्यात तुम्ही काय समजत नाही. तर ज्यानं तुम्हाला जन्माला घातलं त्याचं नामस्मरण करायला तुम्ही समजत नाही. अरे तुम्हाला जन्माला कोणी घातलं, तर माझ्या पांडुरंग परमेश्वराने घातलं की नाही, मग त्याचं नामस्मरण करा की. अहो त्याच्या नामस्मरणाला काय होईल, तर 84 लक्ष जन्म मरणाचे फेरे सुटतील. म्हणून घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारापायी, या संसारापायी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. खरं तर या लोककला दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की या लोककला लुप्त होत पावत चाललेल्या आहेत. याला कारण सुद्धा आपणच आहोत आणि आपण या लोककलांकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे या लोककला आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु आजही गावाकडे जर आपण गावाकडे जर गेलात तर अशा काही लोककला आहेत ज्या जिवंत आहेत. अजून एक लोककलेचा प्रकार म्हणजे वाघ्यामुरळी. आपल्या या वाघ्यामुरळी परंपरेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्याचं नवीन लग्न झालेलं असतं ते नवीन लग्नाचं जोडपं जेजुरीला जातं आणि नवरा आपल्या बायकोला उचलून 5 पायऱ्या चढून घेऊन जातो वरती. किती लोकांनी आपल्या बायकोला 5 पायऱ्या वरती चढवलेल्या आहे? कुणीच नाही. जेजुरीला किती लोक गेले? क्या बात आहे, बरेच लोक गेले. अच्छा, मग कुणीच आपल्या बायकोला 5 पायऱ्या चढवलेल्या नाही का? कुणीच नाही नेलं? काही हरकत नाही, ही परंपरा आहे. मी नेलं होतं कारण माझी बायको अशी आहे. पण ज्याची बायको अशी असेल त्याने काय करावं बिचाराने, असं तुमचं पण असं झालं असेल. चला तर आपण ऐकूया ही वाघ्यामुरळी परंपरा. खंडेरायाच्या लग्नाला बाणू नवारी नटली. एक बाल्कनी मधल्या सर्व अंगणवाडी सेविकांना विनंती आहे, कृपया ओ मॅडम फोटोग्राफर, सगळ्यांना खूप मोलाचा आहे त्यामुळे आपल्या जीवाला जपा. ठीक आहे, आणि शांतता राखा प्लीज. कार्यक्रम छान पार पडू दे. करूया सुरुवात. खंडेरायाच्या लग्नाला बाणू नवारी नटली. खंडेरायाच्या लग्नाला बाणू नवारी नटली. नवरी
नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली खंडेरायाच्या लग्नाला बाळूनवारी नटली खंडेरायाच्या लग्नाला बाळूनवारी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली अरे नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली सरस्वती घेऊन आले गणपती गजानन आले गणपती गजानन आले गणपती गजानन सरस्वती घेऊन आले गणपती गजानन आले गणपती गजानन आले गणपती गजानन या साखर पुढ्याची आजबाई साखर वाटेली या साखर पुढ्याची आजबाई साखर वाटेली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली 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 रायाच्या लग्नाला आलं वऱ्हाडी कोण कोण आलं वऱ्हाडी कोण कोण आलं वऱ्हाडी कोण कोण रायाच्या लग्नाला आलं वऱ्हाडी कोण कोण आलं वऱ्हाडी कोण कोण आलं वऱ्हाडी कोण कोण सत पार्वती घेऊन आले शंकर भगवान आले शंकर भगवान आले शंकर भगवान सत पार्वती घेऊन आले शंकर भगवान आले शंकर भगवान आले शंकर भगवान तेहतीस कोटी देवांची इथं गर्दी दाटली तेहतीस कोटी देवांची इथं गर्दी दाटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली 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 खंडेरायाच्या लग्नाला बाळूनवारी नटली खंडेरायाच्या लग्नाला बाळूनवारी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली 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 खंडोबारायाचं याडबाई लागलं मुरलीला याडबाई लागलं वाजाला लागलं मुरलीला याडबाई लागलं वाजाला
झाली आहे एवढी कशी ग? म्हणून म्हणते आई दार उघड, दार उघड, दार उघड. अशी ते घटना छत्रपतींच्या काळात घडली होती. रांझ्याच्या पाटलानं एका मुलीची आबरू लुटली होती. त्यावेळेस माझ्या राजानं त्या पाटलाचे हात पाय कलम केले होते. स्त्रीचा सन्मान करणारा, स्त्रीत्वाला न्याय देणारा असा शासक पुन्हा जन्माला येईल दादा, पुन्हा जन्माला येईल. आज एखाद्या स्त्रीवर असा प्रसंग आला तर हे समाज कंटक तिला जाती जातीत बांधतात. ती कोणाची तर आई आहे, कोणाची तर लेक आहे, कोणाची तर बहीण आहे, हे सगळं विसरून जातात. अजून अशा किती निर्भयांचा बळी जाणारे आई, अजून अशा किती घटना घडणार आहेत. नाही आई नाही, हे सगळं थांबव आता. ज्या प्रकारे तेलंगणा पोलिसांनी पीडितेला न्याय दिला आणि बदलापूरच्या पोलिसांनी पीडितेला न्याय दिला, तसाच न्याय प्रत्येकाला दिला. तसाच न्याय प्रत्येकाने अत्याचार झालेल्या पीडितेला मिळावा म्हणून मी कृष्णाई तुला साकडं घालते आई. हे स्त्री दरबारात शिकाय पण दार उघड, दार उघड, दार उघड. सावित्रीबाईंनी शिक्षणाची गंगोत्री घरादारावर पोहोचली म्हणून या देशाची महिला चंद्रावर गेली, राष्ट्रपती झाली, प्रधानमंत्री झाली, चंद्रावर जाऊन वापस पण आली. पण तरी सुद्धा महिलांना दुय्यम दर्जाने लेखलं जातं. अरे बाबांनो, घरात जर रमाई भीमाई जिवाई सारख्या रणरागिणी जन्माला नसल्या तर छत्रपती बाबासाहेब कसं जन्माला येईल? आता महिला शिकली काय, परंतु तिच्या रक्षणाचं काय? त्यासाठी महिलांनी स्वतः सक्षम बनलं पाहिजे. स्त्री, तू दुर्गेत अवतार आहेस, तूच महाकाली आहेस, तूच रणचंडी आहेस. उठ, जागी हो, स्वतःला ओळख. आता आपली लाज राखायला श्रीकृष्ण येतील याची वाट पाहू नकोस. तू स्वरक्षक बन, तू झाशीची राणी बन आणि दाखवून दे तू. नमो निर्गुण निराकार आई, तू महिलांचा आधार. देश शिक्षण त्यासी अपार, भाव्या ज्ञानी सुंदर. हे कालिका माते, वय दार उघड. स्त्रीसाठी तिच्या रक्षणाचं दार उघड, स्त्रीसाठी तिच्या स्वातंत्र्याचं दार उघड, स्त्रीसाठी तिच्या हक्कासाठी दार उघड, दार उघड, दार उघड, दार उघड. कृष्णाई देवीला आवाहन करत असतानाच आजच्या कार्यक्रमाचे पालक आणि एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे माननीय सर, सर्वांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजूया आणि या सर्व गुणवंत पाहुण्यांचे स्वागत करूया. पुन्हा एकदा तुमचं 5 मिनिटं सादरीकरण होईल आणि पुन्हा पुढच्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. पुन्हा एकदा कृष्णाई आपल्या समोर ज्या भारुडाची आपण सगळेजण प्रतीक्षा करत होतात ते भारुड आपल्यासाठी बुलगुंडा सादर करायला येते. जोरदार स्वागत करूया कृष्णाईचं.
अरे बाबा माहिती एक्सप्रेस नाही माहिती एक्सप्रेस महायुती एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, सिद्धेश्वर एक्सप्रेस ही नवीन सुरू केली का नाही? अरे बाबा अर्ध्या तिकिटाला आले इष्टीला. मला सांगत आहे सगळं बायाला चालू केलं अर्ध तिकीट ह्यांनाच, लाडकी बहिणी हीच, लेक लाडकी योजना ₹1,00,000 ह्यांनाच, आम्हाला भावाला. अरे तुमच्यासारख्या लाडक्या भावाला बी बेरोजगारीचा भत्ता सुरू केला. भावाला शेतकऱ्याला अरे शेतकऱ्याला बिल लाईट बिल बाबा कमी गेलं का नाही? कराय मला सांग ही लिखुरला कोण दिसाने कसं काय? कसं काय म्हणून काय सांगू? अरे बाबा सगळी सरकार माय बापाची करणी आहे बाबा. कसं काय? अरे पोटात बाळ असल्यापासून ते 2 वर्षाचं होईपर्यंत 1000 दिवसाचं प्लॅनिंग केलं या सरकारने. 1000 दिवसाचं? अरे बापरे. निरोगी बाळासाठी निरोगी मातेसाठी सरकार माय बाप मदत करते. कसं? बरोबर महिलेला वेळोवेळी लसीकरण करणं आणि काय ती बाई विटामिन डीच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या आणि कुठल्या फॉलिक ऍसिडच्या गोळ्या. एवढं म्हणून नाही तर बेबी केअर किट बी देतात. बेबी केअर किट दिली का? लेकराच्या साबणापासून लसीकरणापासून आणि जे काही पंचमतांपर्यंत सगळं त्या किटमध्ये आहे. आणि टेक होम रेशन सुद्धा. अरे बाबा टेक होम रेशन ह्या आमच्या अंगणवाडीच्या बाया आहेत त्या माझ्या बाई. तुमचा स्वभाव टाकावा आमच्या नंदला शिकवा जरा हो. ह्या अंगणवाडीच्या बायांनी जेवढी माझी केअर केली तेवढी आमच्या घरच्यांनी बी नाही केली हो. दिवसातून घरपोच आहार पोचवलाय का बायांनी? घरपोच आहार पोचवला. यांच्यामुळे माझं लेकरू गुडगुडीत दिसायला लागले. तरी म्हणलं एवढं लेकरू आहे आमच्या लोकांना पैसे देतो मी. कुठल्या तुमच्याला पैसे? लेकराच्या. पाहिलं का ताई बघा कसं बोलतंय. आता मला सांगा ताई तुम्ही बी सांगा वरच्या दुधानं माझं लेकरू एवढं गुडगुडीत होणार आहे काय? अगं माय कसं आहे अंगावरचं दूध पाजते मी माझ्या लेकराला. अगं पण त्या अंगावरचं दूध वाजल्यावर काय फिगर बिगर काय नाही. अंगावरचं दूध पाजून काय फिगर कमी होत नाही ना ब्युटी कमी होत नाही. डॉक्टरांचा सल्ला घेऊन आई ताई आईचं दूध एवढं पोषक असते लेकरासाठी की जे जीवन तत्व जी पोषक तत्व आईच्या दुधात आहे ती जनावरांच्या दुधात सुद्धा नाही. आईचं दूध म्हणजे अमृत आहे अमृत आहे का? अरे बाबा त्याच्यामध्ये जी जिवंत तत्वे असतात त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. आणि मला सांग जर बाटलीनं दूध पाजायची सवय मी आता लावली लेकराला तर मोठं झाल्यावर मी लेकरू बाटली कसं सोडल बाई. म्हणून आता ही फिगर काही नाही फिगर सगळी मेंटेन राहते ब्युटी कशी खिळून येते बघ. म्हणून माय तुला सांगते सकस आहार घे तुझ्या लेकरासाठी तुझ्या लेकराच्या निरोगी भविष्यासाठी आणि तुझ्या भविष्यासाठी अंगावरच लेकराला दूध पाज एवढंच कर. अगं ताईचं डिपार्टमेंट एवढं करतं हे आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही आहे की सांगायला आणि म्हणून म्हणते ग बळ तुला ग ताई तुला. एक सांग तू काय मागायचं तिथं? भाकर माग तुकडा माग. अगं मंत्री महोदय बसले काय मागायचं माहितीये का? एखादं महामंडळ माग समिती माग काय मागायचं? नको बाई नको आता आहे का शिकवलं नाही अजून लय बोला असं माफ करा. ताई बर्गर नाही तर पिझ्झा तर द्या जास्त. म्हणू का येऊ का आता? अगं पण ही तुझ्या डोक्यावर काय? अरे बाबा माझ्या डोक्यावर ही पृथ्वी आहे आणि छोटे छोटे रंगबिरंगी दिसतात ना हे वेगवेगळे देश आहेत. अगं ही तर वाकळ आहे की. अरे याला वाकड म्हणू नको. गोधडी म्हणू का? याला गोधडी म्हणू नको. काय म्हणू? याला मोबाईलच्या गाडीच्या म्हण मोबाईलच्या गाडीच्या. कारण माझ्या माय भाऊनं प्रत्येक मीचं कापड याला जोडलंय आणि ते जोडत असताना संसारातलं सुख दुःख आचार विचार नाही म्हणून याला महाराष्ट्राचा मुंबईचा गाडीच्या म्हण. कारण एकदा ही अंगावर गुंदरबाग कशी गाडवत लागते का नाही. वाढ मावशी वाढ तुला काळा कुठे बुरगुंडा होईल असला बुरगुंडा होईल की दिवसा सुद्धा बॅटरीला हुडकावं लागेल. वाडे अरे वाढ आता तू बी वाढ. त्यांनाच होईल का बुरगुंडा? अरे तिला नव्हे. अगं त्यांचं वय झालं आता कुठला बुरगुंडा होता त्याला? आता मी तेव्हा कुटुंब नियोजन केले आता नाही चान्स. म्हणजे बुरगुंडा म्हणजे काय तुला? लेकरू. अरे बुरगुंडा म्हणजे लेकरू नव्हे. मग बुरगुंडा
उलेकर यांच्यासाठी. त्यानंतर पुन्हा एकदा सूत्र मी आमच्या निवेदिकांकडे. मनापासून धन्यवाद. मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे भारूड म्हणजे बहुरूढ, त्या बहुरूढ भाषेतून त्यांनी हा सगळा प्रकल्प आपल्याला किती सहज समजावून सांगितला आणि स्त्री जीवन किती सहज उलगडलं. सगळ्या कलाकारांचे मनापासून आभार. आपण मंचावरती आपल्या सगळ्या माननीय पाहुण्यांना आमंत्रित करत आहोत. माननीय मंत्री कुमारी आदितीताई वरदा सुनील तटकरे, महिला व बालविकास विभागाचे माननीय सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव आणि एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त माननीय श्री कैलास पगारे. जोरदार टाळ्या वाजवूयात आणि या सर्व मान्यवरांना मंचावरती आमंत्रित करूया. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. भीतीन आभा तुझी मुली गडगडणाऱ्या नवा अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो. शिवशंभू राजा कधी कधी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, बोलाली मनकटे खेळती खेळ जीव खेळणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, हिरळाच्या थांबाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, साठी झिजला, साठी झिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र गीत ऐकताना जी वीरश्री आपल्यामध्ये संचारते तिच्या साक्षीनं त्याच तेजाचे दीप आपण उजळणार आहोत. सर्व मान्यवरांना मी विनंती करते आपल्या हस्ते आदरणीय आदितीताई, आदरणीय डॉक्टर अनुप कुमारजी आणि आदरणीय श्री कैलास पगारे सर आपल्या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. आणि यामध्ये आदितीताईंनी विशेष उल्लेख केला. कृष्णाई उळेकर, तू सुद्धा या सगळ्यांना जॉईन व्हावंस अशी त्यांची इच्छा आहे. शाहीर विजय कर्जावकर, आपण अतिशय उत्तम कला सादर केली. दीप प्रज्वलनाला आपण देखील इथे मंचावरती यावं अशी. एक अंगणवाडी सेविका प्रातिनिधिक स्वरूपात एकांनी मंचावरती यावं, ज्यांच्या हस्ते हे सगळं कार्य चालतं. प्रातिनिधिक स्वरूप एक एक दीप उजळतो, ती एक एक आशा आहे आणि त्या प्रत्येक दिव्याला आपल्याकडनं तेवढीच टाळ्यांची आशा आहे.
मनापासून धन्यवाद. कृपया आपण मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं. आज इतका सुंदर उदंड प्रतिसाद आपण दिलेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या शब्दाला मान देऊन हे सगळे मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचा स्वागतपर सत्कार आपण एक पुष्पगुच्छ देऊन करतो आहोत. सर्वप्रथम माननीय आदितीताई तटकरे यांचा सत्कार करण्याची विनंती मी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमारजी यादव यांना करते. आदितीताईंचं स्वागत त्यांनी पुष्पगुच्छ देऊन करावं. स्वतः डॉक्टर अनुप कुमारजी यादव यांचं स्वागत या कार्यक्रमामध्ये. आदरणीय आयुक्त सर श्री कैलास पगारे यांना मी करते. त्यांनी डॉक्टर अनुप कुमार यादव यांना पुष्पगुच्छ देऊन आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत करावे. आणि आदरणीय श्री कैलास पगारे सर आपले आयुक्त यांचं स्वागत करण्याची विनंती महिला व बालविकासाच्या उपायुक्त संगीता लोंढे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. संगीता लोंढे. याचबरोबर आता भारुडजींनी सादर केलं कृष्णाई उळेकर आणि शाहीर विजय कर्जावकर प्रातिनिधिक स्वरूपात दोघांचा सन्मान करावा. आदितीताई आपल्या शुभ हस्ते दोन्ही कलाकारांचा प्रातिनिधिक स्वरूपात आपण सत्कार करावा. शाहिरांचा देखील सत्कार करावा. खरोखरीच आपल्या लोककलेनं कार्यक्रमात रंग भरले आणि कार्यक्रमाची अतिशय सुंदर सुरुवात आपण केली. यानंतर प्रास्ताविक करण्याची विनंती एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे माननीय आयुक्त असलेले कैलास पगारे सर मी आपल्याला करते. सर्वांना नमस्कार. आजच्या या 8व्या राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या विभागाच्या सन्माननीय मंत्री आदितीताई तटकरे, विभागाचे सन्माननीय सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव सर, सभागृहात उपस्थित सर्व माझे सहकारी उपायुक्त, सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, सभागृहात उपस्थित सगळ्या सुपरवायझर्स, सेविका, मदतनीस आणि जिल्ह्यामधून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असणारे सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी आणि सर्व सेविका, मदतनीस, बंधू भगिनींनो, आत्ताच आपण कृष्णाई यांचं अतिशय सुंदर असं सादरीकरण या निमित्तानं बघितलं, ज्याच्यामध्ये त्यांनी अतिशय चांगला संदेश दिला की आपण अंगणवाडी ताई आणि अंगणवाडी मदतनीस या किती चांगली बाळाच्यासाठी काम करतात, जे घरातली व्यक्ती सुद्धा करत नाही तेवढं चांगलं काम आपण सगळे करत आहात. आणि या वर्षीच्या राष्ट्रीय पोषण माहाचं उद्घाटन आज या ठिकाणी होते आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये. खरंच हा आनंदाचा क्षण आहे. आणि आज आणखी एक महत्त्वाचा दिवस येतो, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस पण आहे, त्याच्या पण मी आपल्याला शुभेच्छा देतो. त्याच्यानंतर राष्ट्रीय पोषण माहाच्या निमित्तानं सुद्धा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्याला माहिती आहे की आपण ज्या ICDS मार्फत 6 सेवा राबवतो त्याच्यामध्ये महिला आणि बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या संदर्भातल्या सगळ्या आपल्या सेवा आहेत आणि बालकांच्या शिक्षणाच्या संदर्भातली जी आपण ACC म्हणतो प्री स्कूल एज्युकेशन ही सेवा आपण राबवतो. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपले 553 प्रकल्प आहेत, 1,10,629 अंगणवाड्या आहेत आणि या अंगणवाड्यांच्या मार्फत आपण ही सगळ्या 5-6 सेवा ज्या आहेत त्या लाभार्थ्यांना देत असतो. मला वाटतं 1975ला ICDS सुरू झालं तेव्हापासून आपण सातत्याने या सगळ्या सेवा देतो. त्या सेवामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची भर पडत आहेत. अनेक योजना नव्याने येत आहेत, जसं
कृष्णाई याच्यामध्ये पण उल्लेख झाला की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नव्यानं आली. आत्ता आपल्याकडे आरोग्य विभागाची पंतप्रधान मातृत्व योजना ही योजना पण आपण आपल्याकडे घेतलेली आहे, ती सुद्धा आपण आता राबवतो आहोत. अशा अनेक योजना आपण राबवतो आहोत आणि या योजनाच्या माध्यमातून आपल्याकडे जे 62 लाख लाभार्थी आहेत, ज्याच्यामध्ये 6 महिने ते 3 वर्षाचे जवळपास 28 लाख बालक आहेत, जवळपास 25 लाख बालक हे 3 वर्ष ते 6 वर्ष या वयोगटातले आहेत. गरोदर माता आहेत जवळपास 4.5 लाख, तेवढ्याच स्तनदा माता आहेत 4.5 लाख आणि 1 लाख किशोरी वयीन मुली आहेत ज्यांना आपण सबलाई नावाची जी योजना आहे त्यामध्ये आपण त्यांना लाभ देत असतो. अशा जवळपास 62 लाख लाभार्थ्यांकरता हे आपण काम करत असतो. परंतु मला वाटतं ICDS म्हणजे फक्त या 62 लाख लाभार्थ्यांसाठी नाही, कारण बाळांची जी काळजी घेण्याचं काम किंवा गरोदर महिलेच्या काळजी घेण्याचं काम जे आपण करत आहात आणि जी माहिती आपण लोकांना देतो ती फक्त काही अंगणवाड्यापुरती मर्यादित नाही, ती सर्व समाजासाठी आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की आपलं कार्यक्षेत्र जवळपास महाराष्ट्रामध्ये जेवढे काय लोकसंख्या असेल त्यात साधारण 30% कार्यक्षेत्रालाच आपण कॅटर करू शकतो आपल्या अंगणवाडीच्या माध्यमातून, तेवढंच आपलं कार्यक्षेत्र असतं. परंतु इतर जी बालकं आहेत ती सुद्धा खरं तर या ज्ञानाला हे ज्ञान देण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे आणि ते आपण करावं. आणि याच्याचसाठी मला वाटते हा राष्ट्रीय पोषण माह जो आपण आता साजरा करतो महिनाभर, 2018 साली आपल्याला माहीत असेल की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हा प्रोग्राम सुरू झाला, ज्याच्यामध्ये सुपोषित भारत नावाची संकल्पना त्यांनी मांडली आणि ज्याच्यामध्ये महिला आणि बालकांचं आरोग्य आणि पोषण सुधारलं पाहिजे आणि त्यायोगे एक सुदृढ भारत कसा निर्माण होईल हे करण्यासाठीची जबाबदारी त्यांनी आपल्या सर्वांवर टाकली, ICDS वर टाकली आणि ती आपण अतिशय चांगल्या प्रकारे मागचे 8 वर्ष जवळपास चांगल्या प्रकारे आपण केलं आहोत. आपल्याला माहीत असेल की 2018ला जेव्हा हा राष्ट्रीय पोषण माह सुरू झाला तेव्हा महाराष्ट्राने अतिशय चांगलं काम केलं. त्याच्यानंतरच्या पूर्ण 8 वर्षाचं जर कालावधीचं आपण विश्लेषण केलं तर असं दिसून येतं की साधारण 5 वर्ष महाराष्ट्र सगळ्याच ॲक्टिव्हिटीमध्ये राष्ट्रीय पोषण माहाच्या प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे. बाकी 3 वर्ष जे त्याच्यामध्ये एका वर्षी आपण दुसऱ्या क्रमांकावर राहिलो आणि 2 वेळा आपण तिसऱ्या क्रमांकावर राहिलो, परंतु महाराष्ट्र कधीही पहिल्या 3 क्रमांकाच्या बाहेर गेलेलं नाही. ताईंना आठवत असेल की मागच्या वेळेस आपण गडचिरोलीला या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय उद्घाटन केलं होतं आणि पूर्ण महाराष्ट्रभर मग तिथून जो कार्यक्रम सुरू झाले तर एवढ्या ॲक्टिव्हिटीज आपण केल्या. जवळपास मागच्या वर्षी आपण 2,45,00,000 ॲक्टिव्हिटीज करून पूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता 24 मागच्या वर्षीच्या राष्ट्रीय पोषण माहामध्ये. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप सारं योगदान या ठिकाणी झालेलं आहे. या वर्षीच्या पोषण माहाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर यावर्षी केंद्र सरकारनं आपल्याला 6 प्रकारच्या थीम घालून दिले आहेत. त्याचं एक ॲक्टिव्हिटी कॅलेंडर दिलं आहे, ते सगळ्यांना आपण पोहोचवलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे आणि त्या ॲक्टिव्हिटी केल्यानंतर आपल्याला जन आंदोलन डॅशबोर्डवर ती माहिती सगळी भरायची आहे, ज्या ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये 6 ज्या थीम आहेत त्याच्यामध्ये पहिली थीम आहे लठ्ठपणा कमी करणं. मला वाटतं लठ्ठपणा कमी करणं ही थीम आता या राष्ट्रीय पोषण माहामध्ये येणं खरं तर म्हणजे थोडंसं प्रश्न एवढ्यासाठी आहे की आपण कुपोषण दूर करण्यासाठी आपण कार्यक्रम सुरू केला होता. ICDSची निर्मिती कुपोषण दूर करण्यासाठी झाली होती आणि आज आपण आता लठ्ठपणावर सुद्धा काम करतो आहोत. म्हणजे मला असं वाटतं की यावर आपण विचार करण्याची एवढ्यासाठी गरज आहे की कुठल्या दिशेला आपण आता जात आहोत, आपलं खाण्याची जी काय पद्धती आहे ती कुठं चुकते का, आपण काय आहार घेतो ते कुठं चुकतंय का, ते मला वाटतं प्रत्येक आईने आपल्या स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे की कुठं आपण चुकतो आहोत की आपल्याला आता कुपोषणातून बाहेर येऊन आपण लठ्ठपणाच्या थीमवर आपण आता काम करतो आहोत. दुसरी थीम दिलेली आहे की बालपणाची काळजी आणि शिक्षण, म्हणजे ECC जे आपण दर महिन्याला आपल्या ECC डे साजरा करतो. अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणात सगळे सहभागी होतात. जवळपास 8 ते 10 लाख पालक दर महिन्याच्या 10 तारखेला या कार्यक्रमात आपल्याकडे सहभागी होतात. ती दुसरी थीम दिलेली आहे आणि त्यामध्ये आपण माहीत असेल की मागच्या वर्षी आपण जवळपास 37,000 अंगणवाडी सेविकांना पोषण बी पढायचं प्रशिक्षण दिलं, नवचेतनाचं प्रशिक्षण दिलं आणि त्यात राहिलेले 70,000 अंगणवाडी सेविका आहेत त्यांचं प्रशिक्षण आपण आता सुरू केलेलं आहे 15 सप्टेंबरपासून आणि ते डिसेंबरपर्यंत सगळं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. हा एक अतिशय मोठा उपक्रम आपण या ठिकाणी पूर्ण करतो आहोत आणि केंद्र सरकारला पण म्हणजे आपलं जे काम झालेलं आहे त्याचं नोंद त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा घेतलेली आहे. आणि या लठ्ठपणाच्याच लागून मी जसं म्हणलं की आपण खाण्यामध्येच्या पद्धतीमध्ये काय चुकतोय का, काय आपल्याला खाल्लं पाहिजे किंवा काय जंक फूडमध्ये आपण वळतो आहोत का, याचा विचार करून तिसरी थीम जी केंद्र सरकारने दिलेली आहे आर्भक आणि बालकाच्या आहार पद्धतीच्या संदर्भातली आहे.
तर त्याचं सुद्धा आपण काय ॲक्टिव्हिटी आपल्याला करायच्या त्याची माहिती आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. चौथी थीम केंद्र सरकारने यावर्षी दिली ती पुरुषांचा या बालकाच्या संगोपनामध्ये आणि शिक्षणामध्ये सहभाग. मला वाटतं पुरुषांचा सहभाग, आता सगळ्या महिला आहेत त्यांना सगळ्यांना माहीत असेल की पुरुष आपल्या बालकाच्या संगोपनामध्ये आणि शिक्षणामध्ये किती सहभाग देतात आणि का केंद्र सरकारला पुरुषांचा सहभाग घेऊन ह्या चौथ्या प्रकारची थीम द्यावी लागली की तुम्हाला जो पुरुषांचा सहभाग आवश्यक आहे. मला वाटतं कुठेतरी पुरुष कदाचित या ॲक्टिव्हिटीमध्ये कमी पडत आहेत, म्हणून त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी आपल्याला दिली आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण पुरुषांमध्ये सुद्धा ही सेन्सिटायझेशन करावं. काही पुरुष नक्कीच त्याच्यामध्ये सहभाग घेतात, परंतु जिथं जिथं कमी पडतात मला वाटते हे जे काय आपण महिनाभर ॲक्टिव्हिटीज करणार आहोत, जे काय कार्यक्रम करणार आहोत त्याच्या माध्यमातून आपल्याला हे जनजागृती करायची आहे की या जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना हे कळालं पाहिजे की पुरुषांचा सुद्धा तेवढाच सहभाग बालकाच्या संगोपनामध्ये सुद्धा असला पाहिजे. आणि मला वाटतं हे बऱ्याच अंशी कळलेलं आहे, परंतु काही ठिकाणी आपण म्हणतो की कळतंय पण वळत नाही, अशी काहीतरी परिस्थिती आहे. तर कदाचित या आपल्या मंथनातून ते त्यांना कळेल आणि आणखी जास्त मोठ्या प्रमाणात ते यात सहभागी होतील, यासाठी कदाचित ही थीम केंद्र सरकारनं आपल्याला दिली आहे. पाचवी थीम आहे की स्थानिक सक्षमीकरण स्वावलंबन, म्हणजे व्होकल फॉर लोकल. तर व्होकल फॉर लोकलमध्ये काय करायचं की आपल्या भागामध्ये जे काय आहार आहे, म्हणजे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला आईच्या आणि बालकाच्या पोषणासाठीच आपल्याला वापरायच्या आहेत आणि तेच ॲक्टिव्हिटी आपण दिलेल्या आहेत. तर या व्होकल फॉर लोकलमध्ये ज्या ज्या भागातले जे काय आहार असेल, जो आपल्या बालकांच्या त्याला प्रोटीन मिळण्यासाठी असेल, त्याला इतर जीवनसत्व मिळण्यासाठी असेल, ते मिळण्यासाठी जे आवश्यक आहे तो त्या त्या भागातला जो स्थानिक आहार आहे त्याला आपण प्रमोट करायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्याचं पोषणाची आणि आरोग्याची काळजी बाळाची आणि बाळाच्या आईची आपल्याला घ्यायची आहे. सहावी आणि शेवटची थीम आहे की एकत्रित कृती आणि डिजिटायझेशन. याच्यामध्ये आता केंद्र सरकारनं आपल्याला माहीत असेल की आपण जसं सांगितलं की आपण जवळपास आता सगळ्याच 1,10,629 ज्या आपल्या अंगणवाडी सेविका आहेत त्या सगळ्यांना प्रशिक्षण देत आहोत पोषण मी पढाईचं. त्याच्यामध्ये पोषणाचा आणि पढाईचा दोन्ही एकत्र कन्सेप्ट आपण घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आता त्यांनी सांगितलं की अंगणवाडी सेवेमध्ये शिकणारी जी बालकं आहेत त्यांना एक प्रमाणपत्र द्यायचं आहे, ज्या प्रमाणपत्रामध्ये की त्यांना या ॲक्टिव्हिटी करून तो म्हणजे शाळापूर्व तयारी पूर्ण करून तो आता शाळेत जातो आहे आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारे त्याला ॲडमिशन मिळणार आहे. अशा प्रकारचं एक प्रमाणपत्र द्यायचं आहे. त्याचं काम आपल्याला या डिजिटायझेशनच्या ॲक्टिव्हिटीमध्ये करायचं आहे. त्याच्यामध्ये अंगणवाडीचा क्रमांक आणि अपार ID अशा दोन्ही गोष्टी एकत्र करून त्यांना हे द्यायचं आहे. तर मला वाटतं ह्या डिजिटायझेशनचं काम आपल्या बऱ्याच ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि ते सुद्धा काम आपण आता या महिन्याभरामध्ये आणखी चांगल्या जोमानं करू. आत्ताच आपल्याला माहीत असेल की आज माननीय पंतप्रधानांचा सुद्धा वाढदिवस आहे. त्याच्या निमित्तानं स्वस्थ नारी सशक्त परिवार हा अभियान सुद्धा सुरू झालेला आहे. त्याच्यासुद्धा मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि तो सुद्धा कार्यक्रम आपल्या जोडीनं आरोग्य विभाग जरी तो अँकर करत असला तरी त्याच्यासुद्धा आपल्याला सहभाग व्हायचा आणि तो आपल्या ICDSला पूरक असाच कार्यक्रम आहे. तर त्याचं सुद्धा आपण या ठिकाणी काम करणार आहोत या महिन्याभरात. तो अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत आहे आणि आपलं अभियान मात्र 17 सप्टेंबरपासून 16 ऑक्टोबरपर्यंत असं महिनाभराचं आपलं अभियान आहे. आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान मात्र 15 दिवसाचं आहे. तर ते आपल्या याच ॲक्टिव्हिटीमध्ये त्याला आपल्याला गुंफायचं आहे. आणि इतर सुद्धा जे विभाग आहेत त्याच्यामध्ये आरोग्य विभागाचं मी नाव घेतलं, पाणीपुरवठा स्वच्छता विभाग आहे, त्याच्यानंतर सामाजिक न्याय विभाग आहे, आदिवासी विभाग आहेत, त्या सगळ्या विभागाच्या सहकार्यानेच आपण या ॲक्टिव्हिटी पुढे घेऊन जाणार आहोत राष्ट्रीय पोषण माहच्या. त्याच्यानंतर मी ज्या थीम तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्यांचं आपल्याला क्रेडेन्शियल सगळ्यांना दिलेले आहेत. काय डॅशबोर्डवर कशी माहिती भरायची सगळी माहिती आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. आणि मला वाटतं आपल्याला मागच्या 8 वर्षामध्ये खूप चांगला अनुभव झालेला आहे की ॲक्टिव्हिटी केल्यानंतर ते अपलोड कसं करायचं आणि आपले सगळेच अंगणवाडी ताईपासून याच्या CDPO पर्यंत सगळे लोक अतिशय चांगल्या पद्धतीने ही माहिती भरतात आणि म्हणूनच आपण मागचे 8 वर्ष अतिशय उत्कृष्टपणे जन आंदोलन डॅशबोर्डवर आपली कामगिरी केलेली आहे. त्याच्यानंतर याच राष्ट्रीय पोषण माहामध्ये आपल्या ज्या 6 थीम मी सांगितल्या त्याच्यावर आपण राज्यस्तरावरून सुद्धा काही ॲक्टिव्हिटी घेत आहोत. जसं आपण आज उद्घाटनाचा सोहळा घेतो तशा 5 वेबिनार्स आपण ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये 24 सप्टेंबरला डॉक्टर प्रशांत गांगल आणि डॉक्टर वाणी यांचा अर्ली इनिशिएशन ऑफ ब्रेस्ट फिडिंग म्हणजे बाळाच्या जन्मानंतरचा जो कालावधी आहे त्याच्या तासाभराच्या आत आपल्याला ब्रेस्ट फिडिंग सुरू करायला लागतं आणि त्या ब्रेस्ट फिडिंगचा खूप चांगला परिणाम होतो. जे की आपण म्हणतो की हे लसीकरण आहे बाळाचं पहिलं. त्याच्यामधून ते बाळाच्या बऱ्याचशा रोगांवर फायदा झालेला आपल्याला दिसलेला आहे. तर त्याच्यावर एक आपण वेबिनार 24 सप्टेंबरला ठेवलेला आहे. त्याच्यानंतर 3 ऑक्टोबरला एक आपण डॉक्टर राधिका आणि मिसेस
अल्फिया यांचं फिडिंगच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत आणि डिफिकल्टीज आहेत त्याच्यावर एक वेबिनार ठेवलेला आहे. त्याच्यानंतर 8 ऑक्टोबरला आणखी एक आपण वेबिनार ठेवलेला आहे, ओबेसिटी आणि जंक फूड याचा काय परिणाम होतो. जसं मी सांगितलं की लठ्ठपणावर आपण काम थीम जी आहे त्याच्यावरची माहिती मिळण्यासाठी आपण हा एक वेबिनार ठेवलेला आहे. त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरला डॉक्टर सुबोध गुप्ता यांचा सुद्धा आपण एक अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट आणि रिस्पॉन्सिव्ह फीडिंग याच्यावर एक वेबिनार ठेवलेला आहे. आणि शेवटचा वेबिनार आपण 17 ऑक्टोबरला ठेवला आहे, डॉक्टर मृदुला फडके त्यासुद्धा यावेळेस चाइल्ड ओबेसिटीवर बोलणार आहे. तर मला वाटतं की आपण ज्या थीम्स दिल्या त्या सगळ्यांचे राज्यस्तरावर सुद्धा वेबिनार करणार आहोत. त्याच्यात सुद्धा तुम्हाला बरीचशी माहिती मिळणार आहे. मला राष्ट्रीय पोषण महाची राज्यस्तरावर सुरुवात होत असताना मला एक गोष्ट सांगायची की मला असं वाटतं की मागच्या वर्षभरामध्ये सगळ्याच अंगणवाडी सेविका आणि सगळी यंत्रणा 5-6 अशा मोठमोठ्या कार्यक्रमात अतिशय बिझी होती, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख झाला. त्याच्यामध्ये खूप मोठं काम तुम्ही केलं. त्याच्यानंतर पंतप्रधान मातृत्व वंदना जी आपण आत्ताच आपल्या विभागाकडे घेतली, त्याच्यामध्ये मॅपिंगचं अतिशय अवघड काम होतं. तरीसुद्धा मॅडम ह्या सगळ्याच सेविकांनी आणि मदतनीस आणि सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन 2 महिन्यात ते मॅपिंगचं काम पूर्ण केलं. आणि एवढंच नव्हे तर आपण आज मॅडम पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्त 61,055 महिलांना लाभसुद्धा PMAVM या योजनेमध्ये दिलेला आहे, पंतप्रधान मातृत्व योजनेमध्ये. जर आपण आंध्र प्रदेशने आपण मॅडम एकदाच ही योजना आपल्याकडे घेतली, तर आंध्र प्रदेश फक्त 5,000 महिलांना लाभ देऊ शकला आज, वेराज आपण 61,055 महिलांना हा लाभ दिलेला आहे, ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. जसं आपण मागच्या वर्षी ज्या ॲक्टिव्हिटीज या पोषण महामध्ये केल्या आणि जसं पहिला क्रमांक मिळवला, मला वाटतं यावर्षी सुद्धा आपण त्याच पद्धतीनं हा क्रमांक नक्की मिळवू. मला आणखी एक आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगायला लागते, ह्या मॅडमच्या आणि सरांच्या नेतृत्वाखाली आपल्या विभागानं 100 दिवसाचा जो राज्याचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये सुद्धा उत्कृष्ट काम तुम्ही सगळ्यांनी केल्यामुळे आपला विभाग प्रथम आला सरांच्या नेतृत्वाखाली, मॅडमच्या नेतृत्वाखाली. ती पण आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण याच अभियानामध्ये जवळपास 18,000 सेविका आणि मदतनीसाची पदं भरली. त्याच्यानंतर 102 ज्या मुख्य सेवेच्या जी रिक्त पद होती ती सुद्धा आपण भरली, ज्याच्यामध्ये आज आपण त्यातल्या ज्या पहिल्या 5 प्रतिनिधी स्वरूपामध्ये त्यांना या मंचावरती बोलून नियुक्तीचे पत्र देणार आहोत आणि बाकीच्यांना मात्र कार्यक्रमानंतर ते सगळे नियुक्तीपत्र मिळणार आहेत. तर त्यासुद्धा आपल्याला या कार्यक्रमामध्ये म्हणजे सहभागी होऊ शकतील. आता नव्यानं नियुक्त झालेल्या त्या सगळ्यांचं मी सुद्धा परत एकदा अभिनंदन पण करतो. त्याच्यानंतर आणखी आपण सुपोषित ग्रामपंचायत अभियान जे आहे केंद्र सरकारचं ते सुद्धा मोठ्या प्रमाणात राबवलं. त्याच्यातसुद्धा मला वाटतं रिझल्ट येईल, त्याच्यातसुद्धा आपला चांगला क्रमांक येण्याची मला खात्री आहे. त्याच्यानंतर या राष्ट्रीय पोषण अभियान आपण राबवत असताना ज्या बाकी इतर ॲक्टिव्हिटी त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका, त्या पण आपल्या ॲक्टिव्हिटीचाच भाग आहे. या सगळ्या योजना आपण पुढे घेऊन जात असताना आपल्या VCDC असतील, UCDC असेल, आहार वाटप असेल, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटी आपण अंगणवाडीमध्ये करतो त्या सगळ्याच ॲक्टिव्हिटी, प्रीस्कूल एज्युकेशन असेल, त्या सगळ्याच ॲक्टिव्हिटी आपण अतिशय त्याच जोमाने कराव्यात, म्हणजे राष्ट्रीय पोषण महा आला म्हणजे बाकीच्या ॲक्टिव्हिटी पाठीमागे पडू नये. मला वाटतं ते आपण चांगल्या प्रकारे जाणता आणि ज्या ॲक्टिव्हिटी आपण या 8व्या राष्ट्रीय पोषण महामध्ये करणार आहात त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्या जनआंदोलन डॅशबोर्डवर जे त्या क्रेडेन्शियल तुम्हाला दिले त्याच्यावर तुम्ही नोंदवा, म्हणजे आपली नोंद केंद्र सरकारच्या डॅशबोर्डवर पण होईल. मला वाटतं फार जेवढं मला सांगायचं ते सांगून झालेलं आहे. परत एकदा मी आपल्या सगळ्यांना या राष्ट्रीय पोषण महाच्या शुभेच्छा देतो. जे नवनियुक्त होणाऱ्या मुख्य सेविका आहेत आणि मदतनीस आणि अंगणवाडी ताई आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि हा राष्ट्रीय पोषण महा आपला आपण यशस्वी कराल जसा मागच्या वर्षी केला होता अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद पगारे सर. अतिशय सुंदर माहिती आपण दिलीत आणि गेली 7 वर्ष जे आपण काम केलं आहे त्याच्याहून पुढे या वर्षीचं काम जाऊ दे या सदिच्छा आणि या सदिच्छांसहच मान्यवरांच्या शुभ हस्ते 8वा राष्ट्रीय पोषण माह याचे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. मंत्री महोदय आपल्यासमोर रिमोट आहे, त्याची कळ दाबून आपण ऑनलाईन उद्घाटन करतो आहोत. जोरदार टाळ्या वाजू देत सगळ्यांच्या, आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथे उद्घाटन सोहळा पार पडतो आहे.
इथे महिला शक्ती खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. कुठल्याही महिलेच्या गर्भात जेव्हा एक बाळ जन्माला येण्याच्या पूर्वीची जी अवस्था आहे, गर्भात ते बाळ येतं तेव्हापासूनच तिची काळजी घेणं हे गरजेचं आहे. आणि जेव्हा ते बाळ जन्माला येतं त्याच्यानंतर त्याची काळजी, हाच खरं तर आपला भविष्य काळ असतो, ते बाळच. तर ते बाळ असेल, त्या महिला असेल, ती स्त्री असेल, माता असेल, तिचं लसीकरण आहे, बाळाचा आहार, मातेचा आहार, त्या बाळासाठी असणारं स्तनपान असेल. आणि त्याच्यानंतर बाळ जन्माला आल्यानंतर 6 महिन्यानंतर जेव्हा ते स्वतः आहार घ्यायला लागतं, बाहेरचा आहार घ्यायला लागतं, तर तो आहार असेल, या सगळ्याचं खूप महत्त्व त्या बाळाच्याही आणि त्या अनुषंगानं त्या मातेच्या सुद्धा आयुष्यात फार महत्त्वाचं असतं. याची माहिती मिळावी म्हणूनच बाळाचे पहिले सुवर्णमयी 1000 दिवस या नावाचं सचित्र पुस्तक आपल्या सर्वांच्या साक्षीने इथे प्रकाशित होणार आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करते, या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या शुभ हस्ते सर्वांच्या साक्षीनं व्हावं. अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक आहे आणि सगळ्या समाजाला त्याचा खूप चांगला उपयोग व्हावा. सर्व मान्यवरांचे अतिशय मनपूर्वक आभार. आपल्या शुभ हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि यानंतर आदरणीय कुमारी आदितीताई तटकरे यांना मी विनंती करते, यांनी 2 शब्द आमच्याशी बोलावेत. सबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या आपल्या या 8व्या राष्ट्रीय पोषण माह उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य विभागाचे सचिव अनुप कुमारजी यादव, सन्मान्य आयुक्त ज्यांचं नुकतंच आपण या ठिकाणी मार्गदर्शन आणि प्रास्ताविक ऐकलं, ते आयुक्त कैलासश्री पगारे, त्याचबरोबर ICDSचे आमच्या उपायुक्त लोंढे मॅडम, इथे उपस्थित असणारी जिनी आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोरच आपल्या विभागातल्या विविध योजनांची आणि त्याचबरोबर समाजातल्या स्त्रीच्या महत्त्वाची उत्कृष्ट असं सादरीकरण केलं, त्या कुमारी कृष्णाई, शाहीर विजयजी, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित ICDSचे सर्व सन्मान्य अधिकारी, कर्मचारी, उपस्थित सर्व प्रकल्प अधिकारी, इथे उपस्थित असणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, सर्व मुख्य सेविका, उपस्थित सन्मान्य पत्रकार, विभागाचे आलेले सर्व सन्मान्य अधिकारी, जमलेले बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम तर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना आपल्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने माझ्या सर्व अंगणवाडी सेविका, सर्व मदतनीस, सर्व मुख्य सेविका, सर्व विभागाचे आपले असणारे अधिकारी यांच्या वतीने उद्दंड आयुष्याच्या मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. आज खरं तर बरेचसे कार्यक्रम आहेत. आज ग्रामपंचायत विभागाच्या वतीने समृद्ध ग्रामपंचायत योजना असेल, अभियान असेल, त्याचबरोबर आरोग्य विभागाचं अभियान ज्याचा उल्लेख या ठिकाणी आयुक्त महोदयांनी केला, आणि दरवर्षीप्रमाणे आपला आयोजित होत असणारा पोषण माह 12 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीमध्ये या आपल्या पोषण माहाची सुरुवात होते. आणि मग पुढचा 1 महिना हा आपापल्या अंगणवाड्यांमध्ये, आपापल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये प्रकल्पाच्या सर्व अधिकारी असतील, आपल्या सर्व तिथल्या असणाऱ्या मुख्य सेविका असतील, सगळ्या आपल्या CDPO असतील, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आपापल्या पद्धतीने या पोषण माहाचे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात, ज्याचा उल्लेख मगाशी आयुक्त महोदयांनी या ठिकाणी केला की आम्हाला सगळ्यांनाच, सगळ्या आमच्या अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, मदतनीस
आपल्या सगळे जे तिकडचे असणारे DPOs आहेत सगळ्यांचे आम्हाला मनापासून खरं तर आभार मानायचे आहेत. आणि आम्हाला सगळ्यांचाच अभिमान आहे की तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीतून महाराष्ट्र हा या पोषण अभियानामध्ये नेहमीच पहिल्या 3 क्रमांकांमध्ये राहिलेला आहे. गेल्या वर्षी तर आपण प्रथम क्रमांक 2024 पटकावला. आणि मी ज्या वेळेला केंद्रस्तरीय आमच्या ज्या वेळेला बैठका होतात आणि आपल्या ज्या केंद्रीय मंत्री आहेत आदरणीय अन्नपूर्णा देवी यांच्या अध्यक्षतेखाली ज्या वेळेला बैठक होतात, माझ्या इतर राज्यातल्या ज्या काही महिला बालविकासचे मंत्री असतात तेही त्यानिमित्ताने तिथे असतात आणि ते आम्हाला नेहमी म्हणतात की अभी 8 साल हो गए आप पहले टॉप 3 में ही रहते हो, तो कभी हमारे भी राज्य को आप मौका दे दो. तर आम्ही त्यांना म्हणतो की आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस इतकी उत्कृष्ट अशी मेहनत करतात की आम्हाला असं वाटतच नाही की ती संधी ही दुसऱ्या कुठल्या राज्याला आम्ही द्यावी. याचं कारण असं की जर चांगलं काम आपण करत असू, आपलं जर भवितव्य आपण उत्कृष्ट आणि सुदृढरित्या घडवत असू, तर मला वाटतं त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा हा प्रथम क्रमांक येणं हे आपल्या सर्वांसाठी सुद्धा आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. आणि ते काम माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या माध्यमातून होत असतं. आपण ज्या वेळेला म्हणतो की महिला व बाल विकास विभाग 100 दिवसाच्या कामकाजामध्ये पहिल्या नंबरवर आला किंवा महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य हे पोषण महामध्ये पहिलं आलं, त्यावेळेला प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेजण तिथं असतो. पण खऱ्या अर्थानं त्याच्या मागची मेहनत ही तुम्हा सगळ्या जणींची त्या ठिकाणी असते. तुम्ही सगळ्या जणी मेहनत घेता आणि म्हणून आपल्याला ते पारितोषिक मिळत असतं. आधीच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळं रजिस्ट्रेशन किंवा रजिस्टरवर सगळ्या नोंदी ठेवायला लागायच्या. आता पोषण ट्रॅकर आहेत, वेगवेगळे ॲडव्हान्स पद्धतीनं ॲप्स त्या ठिकाणी आपल्या इथूनही तयार झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे पोषण ट्रॅकरवर चांगल्या पद्धतीनं माझ्या अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, या सर्व माहिती त्याच्यावर अपलोड करतात. आणि नुसतं काम करून नाही तर ज्या वेळेला ती माहिती तिथपर्यंत पोचते त्याच वेळेला आपल्या सगळ्यांच्या कामाचीही तिथे नोंद होत असते. त्यामुळे त्या पोषण ट्रॅकरमध्ये असेल, मधल्या कालावधीमध्ये आणखीन चांगल्या पद्धतीनं आपण प्रशिक्षण शिबिर सुद्धा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं आयोजित केलं. आधी तर आपल्याला फक्त पोषणाची काळजी घ्यायची होती, म्हणजे 0 ते 6 वयोगटापर्यंत जी बालकं आहेत किंवा ज्या गरोदर आणि स्तनदा माता आहेत यांची आपल्याला काळजी घ्यायची होती. आता यंदाच्या वर्षीपासून जे आपलं नवीन देशाचं शिक्षण धोरण आलंय, एज्युकेशन पॉलिसी आली आहे, त्याच्यामध्ये पोषण भी पढाई भी ह्या दोन्ही गोष्टी असल्यामुळे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर असणारी जबाबदारी ही अधिकरित्या त्या ठिकाणी वाढलेली आहे. आता आपल्याला महिला व बालविकास विभाग आणि शिक्षण विभागाला आम्हाला थोडा समन्वय साधून तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग म्हणजे आपल्याला पढाईची पण म्हणजे अगदी जसं बालवाडीमध्ये किंवा आपल्या किंडर गार्डन किंवा प्ले ग्रुपमध्ये जाणारा जसा बालक असतो त्याला ज्या पद्धतीनं आपल्याला तयार करावं लागत असतं पुढच्या शिक्षणासाठी, तशा पद्धतीनं आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून सुद्धा अपेक्षा ह्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. बऱ्याचशा इथल्या जणी अर्बनमधून पण आल्या असतील, काही सेमी अर्बनमधून असतील, काही ग्रामीणमधून आल्या असतील. ज्याचा उल्लेख मगाशी आयुक्तांनी केला की आपण आत्तापर्यंत म्हणायचो अरे कुपोषण मुक्त व्हायचंय, कुपोषण मुक्त व्हायचंय. एका बाजूला आपल्याला कुपोषण मुक्त महाराष्ट्र करायचंच आहे आणि त्याची टक्केवारी जर आपण बघितली तर आता साधारणपणे 1.5% खाली आलेली आहे. आणि ही सगळी मेहनत ही तुम्हा सगळ्यांची आहे की आज 1.5% खाली कुपोषणाचं प्रमाण हे आलेलं आहे. एका बाजूला कुपोषणचं प्रमाण कमी होतंय, पण त्याचबरोबर माझ्या शहरी भागामध्ये आणि सेमी अर्बनमधल्या ज्या अंगणवाडी सेविका असतील यांच्या लक्षात येत असेल की ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा ह्याचं प्रमाण हे शहरामध्ये आणि आपल्या सेमी अर्बन एरियामध्ये जास्त आहे. कदाचित ग्रामीण भागामध्ये तितकं नाही, कारण मुलं आज पण तिथं मैदानी खेळामध्ये एखादं लहान मूल जरी असेल 2 वर्षाचं, 1-1.5 वर्षाचं झालं की ते बाहेर आपल्या खेळायला गावामध्ये हिंडत असतं, खेळत असतं, बागडत असतं. शहरामध्ये ज्या सोसायटीजमध्ये वगैरे राहतात किंवा अतिशय कंजेस्टेड ज्या वस्तीमध्ये राहतात ते तर बहुतांशी वेळेला त्यांचा खेळाशी फार काही संबंध येत नाही. आणि मगाशी खरं तर कृष्णाई म्हटली तिला पिझ्झा किंवा बर्गर पाहिजे, तिचं तर फिटनेस बघून मला वाटलं नाही की पिझ्झा किंवा बर्गर मागेल. पण आपल्याला सगळ्या जणींना
ही दक्षता घ्यायची आहे की जी नवी पिढी आहे, जी आता ही लहानकी मुलं आहेत, ही खरं तर जे जंक फूड आहे ह्याच्यापासून ते किती लांब राहतील हा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. कारण माझ्या या अंगणवाडी सेविका मदतनीस ज्या वेळेला लहान होत्या त्यावेळेला त्यांच्या आईनी त्यांच्या घरातल्यांनी त्यांना पौष्टिक खाऊ घातलं आणि त्याचं महत्त्व त्यांना लहानपणापासून कळलं. आज तुमच्याही बालकांना त्याचं महत्त्व हे तुम्ही पटवून देत असता. कारण जी अंगणवाडी सेविका पोषणच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करते तिच्या घरातच जर तिचं मूल बर्गर आणि पिझ्झा खायला लागलं तर मग आपण काही इतरांना सांगू शकणार नाही. पण अशा वेळेला आपल्यावर असणारी जबाबदारी सुद्धा आहे आणि आपल्या कामाची व्याप्ती पण वाढते. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सगळे म्हणतात 2 कोटी, 2.25 कोटी, 2.5 कोटी महिलांपर्यंत हा लाभ पोहोचतो. आम्ही तर अभिमानाने सांगतो की विभाग आम्ही 2.5 कोटी महिलांपर्यंत पोहोचू शकलो कारण माझ्या अंगणवाडी सेविकांनी मदतनीस घरटी फिरले आणि त्यांनी रजिस्ट्रेशन त्या निमित्ताने करून घेतलं. कुठलीही गरजू महिला ही लाभापासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातून तिने काम केलं. कोविडच्या कालावधीमध्ये तर आशा सेविका, आरोग्य सेविका, डॉक्टरांच्या सोबत मिळून अंगणवाडी सेविकेनी तर घरटी जाऊन तापाची सुद्धा तपासणी केलेली आहे. म्हणजे एखाद्याचे सिम्पटम्स जे खरं तर डॉक्टर किंवा एखादी नर्स नोंद करून घेत असते ते सुद्धा माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळेला ज्या वेळेला आमच्यासमोर आव्हानं येतात त्यावेळेला तुम्ही सर्व भगिनी ह्या आमच्या बाजूनी त्या ठिकाणी उभं राहता आणि आम्हाला पाठबळ देता. कुठलाही विभाग हा सक्षम त्याच वेळेला बनतो ज्या वेळेला त्यांची यंत्रणा सक्षम असते. आज महिला व बालविकास जे काम करत आहे हे तुम्हा सगळ्या जणींमुळे आहे. कारण यंत्रणाही तितक्या पद्धतीनं सक्षमपणे तुम्ही खालच्या पातळीवर राबवता आणि तुम्ही तुमची अंगणवाडी ही अधिकाधिक त्या ठिकाणी चांगली कशी होईल यासाठी त्या निमित्ताने काम करत असता. यंदाच्या वर्षी आपल्याला पोषण भी पढाई भी, त्याच्यानंतर मग पुरुषांचा सहभाग वाढवणं हे नक्कीच त्याच्यामध्ये गरजेचं आहे. खासकर आपल्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा वेळेला असं वाटत असेल की आता एखादी महिला प्रेग्नेंट झाली की सगळी जबाबदारी बिचारी त्या महिलेची असते आणि मग पतीच्या नेमक्या पुरुषाच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय हेही आपल्याला कधी ना कधीतरी त्यांना पटवून देणं हे निश्चितपणाने त्या ठिकाणी गरजेचं राहतं. मी शहरी भागाचा उल्लेख का नाही केला कारण शहरी भागामध्ये पण बऱ्याचशा वेळेला आई वडील दोन्ही काम करत असतात. अशा वेळेला त्यांना कुठे ना कुठेतरी दोघांनाही जबाबदाऱ्या वाटून घेण्याची सवय झालेली असते. पण वडिलांचा एखाद्या बाळाच्या संगोपनामध्ये हा अतिशय मोठा सहभाग असतो. त्याच्यामुळे त्याची जनजागृती सुद्धा आपल्याला करणं हे त्यानिमित्ताने गरजेचं आहे. त्याचबरोबर वोकल फॉर लोकल, एकत्रित कृती, डिजिटलायझेशन ह्या सगळ्या ज्या आपल्याला बाबी दिलेल्या आहेत याच्यामध्ये आपल्याला अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करायचं आहे. आणि त्याचबरोबर ते काम करत असताना तुमच्या स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा तुम्ही तितकीच त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आणि काळजी घ्यायची आहे. नाहीतर एखादी माझी 35-40 किलोची अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस तिथं जायची दारावर आणि म्हणायची बाळाला सुपोषित कर तर ती पहिला आई म्हणेल की तूच इतकी कडकी आणि माझ्या बाळाला सुपोषित कर असं सांगते. पण असं होता कामा नये. आता नवीन ज्या आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस जवळपास 18,000ची भरती आपण केली आहे. सर्वात मोठी भरती प्रक्रिया ही महिला बालविकासमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे अधिकाधिक महिलांना एका बाजूला रोजगाराची संधी मिळते पण त्याचबरोबर सुपोषित भारत, सुपोषित महाराष्ट्र घडवण्याची संधी सुद्धा माझ्या माता भगिनींना मिळते. याचा एक विशेष अभिमान हा मला निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे. डॉक्टर आनंदीबाई जोशी या नावाने आपण आरोग्य तपासणी शिबिर आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं आयोजित करत असतो. यंदाच्या वर्षीचं सुद्धा आयोजित करत असताना या माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सहित त्यांचं जे मूळ कुटुंब आहे यांचं सुद्धा आपल्याला मोफत आरोग्य तपासणी ही त्यानिमित्ताने करायची आहे. कारण जी माझी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही इतरांच्या कुटुंबाची काळजी घेते तिच्या कुटुंबाची काळजी घेणं ही जबाबदारी ही विभाग म्हणून आपली सुद्धा ही त्यानिमित्ताने नक्कीच आहे. आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या जे काही उपक्रम दिले जातात त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्याच जणी काम करत असता. लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं आपण काम केलं.
त्याच्यानंतर ग्राउंड लेवलचे सर्वे सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या जणींना करावे लागले. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक आव्हानांना तुम्ही सामोरं गेला. जी नोंदणी आपण करतो ती परत जाऊन व्हेरीफाय करणं आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती. आणि ही जाणीव ही आम्हाला निश्चितपणाने आहे, कारण समोरचं तुम्हाला विचारणार की तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलेलं होतं आणि आता आम्हाला परत प्रश्न का विचारताय. पण तेही काम माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये उत्कृष्टरित्या केलं. त्याचबरोबर यंदाच्या वर्षीपासून जी मातृवंदना योजना आपल्यात आलेली आहे, खरं तर 6-8 महिने ती प्रक्रिया चालू होती, पण एप्रिल महिन्यामध्ये ती योजना आपल्याकडे आली आणि आम्ही काही दिवसांपूर्वी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर सुद्धा हे सादरीकरण केलं. सचिव महोदय सुद्धा त्यानिमित्ताने होते, मी स्वतःही त्या बैठकीला होती, आयुक्तही होते. आम्ही उल्लेख केला की 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ते रजिस्ट्रेशन कंप्लीट करणं हे किती आव्हानात्मक होतं हे आम्ही सगळेच जण समजू शकतो. एका बाजूला लाडकी बहीण योजना, दुसऱ्या बाजूला मातृवंदनेचं रजिस्ट्रेशन, क्रॉस व्हेरिफिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी या इतक्या मर्यादित कालावधीमध्ये आमच्या यंत्रणेनी म्हणजे तुम्ही सगळ्या जणींनी पूर्ण केल्या, याचा उल्लेख आवर्जून आम्ही राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोरही केला. आणि खऱ्या अर्थानं मातृवंदना योजना आज जवळपास 61,000 लाभार्थ्यांना आपण त्याचा लाभ देतोय. म्हणजे 61,000 आशीर्वाद हे माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आजच्या दिनानिमित्त निश्चितपणाने मिळणार आहे. पुढच्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीनं काम हे आपल्या सगळ्यांनाच करायचं आहे. आणि यंदाच्या वर्षी सुद्धा जसं 2024 प्रथम क्रमांक हे आपल्या विभागाला पोषण माहामध्ये मिळाला होता, यंदाच्या वर्षी सुद्धा माझी खात्री आहे की अतिशय उत्कृष्टरित्या आपण सगळ्याजणी काम कराल. गेल्या वर्षी आम्ही गडचिरोलीपासून सुरुवात केली होती, यावर्षी आपला राज्यस्तरीय कार्यक्रम आपण इथून सुरुवात करत आहोत. आणि हा जरी आज इथून सुरुवात झालेली असेल तरी पुढच्या या महिन्याभराच्या कालावधीमध्ये अधिकाधिक आपल्याला जे काही नियम निकष दिलेले आहेत त्याच्यामध्ये लक्ष केंद्रित करून आपल्याला काम करायचं आहे. आणि आपला हा प्रथम क्रमांक आपल्याला सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी टिकवायचा आहे. आणि सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या काही योजना या आपल्या सर्वांप्रती आपल्या सर्व लाभार्थ्यांसाठी आणलेल्या आहेत त्याही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पोचवायच्या आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्याच जणींचे मनापासूनचे आभार मानते. येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या सुद्धा आपल्याला आजच मनापासूनच्या शुभेच्छा या निमित्ताने देते. तुम्हाला सगळ्यांना निरोगी आणि त्याचबरोबर उज्ज्वल भवितव्य लाभो अशीच मी दुर्गा मातेचरणी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं कौतुक केलेलं आहे. आणि हा जो त्यांनी जिव्हाळा दाखवला आहे, तुमच्यावरती विश्वास दाखवला आहे, तर हा विश्वास नक्कीच सार्थक ठरेल आणि यावर्षी अजून जास्ती यश आपण मिळवणार आहोत याची ग्वाही देते. आणि राजश्री गंगाधर केंद्रे यांनी कृपया मंचावरती यावं आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांना शुभेच्छा पत्र आपण देतो आहोत. जोरदार टाळ्या वाजवू देत. मॅडम आपल्याला बोलायचं हो. मॅडम आपल्याला 2 शब्द बोलायचं. आपण ज्या ज्या अंगणवाडी सेविका किंवा जे केंद्र पोषण माहामध्ये उत्कृष्टरित्या काम करतात आपण त्यांना नेहमी पुरस्काराने सन्मानित करत असतो. पण यंदाच्या वर्षीपासून आपण जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट काम करणाऱ्या मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या मदतनीस हा आपण यंदाच्या वर्षीपासून आपण हा पुरस्कार सुरू करूया. म्हणजे अधिकाधिक माझ्या ज्या अंगणवाडी
अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस आहेत, मुख्य सेविका आहेत, ज्या चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतात, त्यांना प्रोत्साहनही मिळेल. आणि हा एक स्पर्धेचा भाग झाला. सगळ्यात तुम्ही समान पद्धतीनंच मेहनत करता, पण तुमचं कुठे ना कुठेतरी मेहनत ही राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर त्याचा सन्मान झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून यंदाच्या वर्षीपासून हा एक उपक्रम आपण सुरू करूया. धन्यवाद. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर घोषणा आपण केलेली आहे. आणि आपणा मान्यवरांच्या हस्ते अजून आपण नियुक्तीपत्र देतो आहोत. 5 नियुक्तीपत्र देतो आहोत अंगणवाडी सेविकांना. त्यांची नावं मी घेते. 5 जणींनी वर यावं. श्रीमती माधुरी सचिन सवने, अंगणवाडी क्रमांक 157. श्रीमती अंजली किरण सुरडकर, क्रमांक 130. श्रीमती सना बानुमो असीन शेख आणि सीमा दिलीप घुले, अंगणवाडी क्रमांक 230 यांनी कृपया वरती यावं. अर्थातच हा देखील सन्मान, नियुक्तीपत्र हे आपण प्रातिनिधिक स्वरूपात करतो आहोत. यानंतर नवनियुक्त झालेल्या मदतनीसांची मी नावं सांगते, त्यांनी देखील मंचावरती यावं. श्रीमती प्रणिता आतिश कदम, श्रीमती अंकिता संतोष पगारे, श्रीमती ऋतुजा शिवाजी पालवे, श्रीमती शुभांगी विकास लोखंडे, श्रीमती दीपाली विजय औसमन. यावेळेस आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची जवळजवळ 17,000 पदं भरलेली आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. मान्यवरांचे आभार. हो, मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं कृपया. एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे उपायुक्त असलेले श्री विजय क्षीरसागर यांना मी विनंती करते, त्यांनी आभार व्यक्त करावे. धन्यवाद. आजच्या 8व्या राष्ट्रीय पोषण माह या राज्यस्तरीय उद्घाटन सोहळ्यासाठी माननीय मंत्री महिला व बालविकास आदितीताई तटकरे मॅडम, त्याचप्रमाणे या विभागाचे माननीय सचिव महोदय डॉक्टर अनुप कुमार यादव सर, त्याचप्रमाणे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना श्री कैलास पगारे सर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्व विभागाच्या वतीने तसेच आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, त्याचप्रमाणे नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मुख्य सेविका या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे माझे सहकारी जे आहेत, ज्यांनी या कार्यक्रम सफल करण्यासाठी मदत केली, त्या सर्वांचे आभार मानतो. आणि आपण कार्यक्रमाची सांगता पोषण प्रतिज्ञा घेऊ आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल. पोषण प्रतिज्ञेसाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण उभे राहावे आणि आपला हात समोर करावा. पोषण प्रतिज्ञेला सुरुवात करूया. मी म्हणेल, माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणायचं, मी स्वतःला पोषणयुक्त ठेवीन आणि माझ्या कुटुंबीय व मित्रांमध्ये आरोग्यदायी आहाराचा संदेश पसरवीन. मी जंक फूड व अपौष्टिक शीतपेये खरेदी करणार नाही. त्याचा प्रसार, वापर किंवा भेट देणार नाही. मी हिरव्या पालेभाज्या व फळांचे सेवन करीन. मी सुरक्षित
स्वयंपाक आणि आहाराच्या सवयी स्वीकारून त्याचा प्रसार करीन. मी स्वतःला पुरेसे पाणी पिऊन शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवीन आणि नियमितपणे हात धुवून आरोग्यदायी व स्वच्छतेच्या सवयी पाळीन. योग्य आहार देश आहार. जय हिंद. आपण कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करूया. आपण आपल्या जागेवर उभा राहू आणि शांत बसा, शांत बसा. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. थँक्यू.